बुलेटिनमध्ये आता सविस्तर घडामोडींचा आढावा घेऊयात। पहिलीच बातमी मुंबईतून आहे। मुंबईतील एका कंपनीत कॉर्पोरेट जिहादचा आरोप करण्यात आलेला आहे। कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीला तरुणानं अश्लील मेसेज पाठवल्याचा हा आरोप आहे आणि त्यात तो तिला "मला हिंदू मुली आवडतात" अशा आशयाचा मेसेज करताना दिसतो। आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी दोघेही टेलिकॉलर आहेत आणि त्याने तिला अनेकदा मेसेज कॉल करत त्याचबरोबर तिचा पाठलाग सुद्धा केलेला आहे असा आरोप खरं तर या तरुणीनं केलेला आहे। दरम्यान याच प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटकही करण्यात आलेली आहे। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आगरीपाडा पोलीस ठाण्याला भेट दिली आणि या प्रकरणी कडक शासन करण्याची कारवाई करण्याची मागणी केली आहे। माझ्या मुलीबरोबर हे प्रकरण घडलेलं आहे, जे पिरामल टावरमध्ये टेलिकॉलिंगचं काम करत होती आणि तिकडे एक ग्रुप होता। त्या ग्रुपमध्येच तो मुलगा होता अशरफ सिद्दीकी करून। त्यांनी जॉब गेल्यानंतर त्या ग्रुपमधनं 4-5 मुलींचा, हिंदू मुलींचा नंबर काढला आणि सगळ्यांना घाणेरडे मेसेज ऑन व्हिडिओ पाठवण्याचे चालू केले। त्याच्यातनं माझी एक मुलगी होती ज्यांनी हा प्रकरण माझ्याबरोबर शेअर केला आणि त्याच प्रकरणाबाबत आम्ही पोलीस चौकीमध्ये आले आणि कंप्लेंट नोंदवली आहे। FIR झालेली आहे आणि त्या मुलालाही अरेस्ट केलं गेलं आहे आणि इतर 3-4 मुली अजून समोर आलेल्या आहेत। त्यांचाही स्टेटमेंट आज नाही तर उद्या रेकॉर्ड होईल। तर या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, कशा पद्धतीचे हे सगळे चॅट्स समोर आलेले आहेत आणि आता पुढची कारवाई कशी केली जाणार आहे? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की अतिशय अश्लील प्रकारचे हे चॅट्स आहेत। जो 21 तारखेपासून ते 22-23 तारखेपर्यंत या तरुणीला तो जो 25 वर्षीय अशरफ शेख नावक आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे, त्याने केलेला आहे। अतिशय अश्लील त्याने त्याच्या गुप्तांगांचे फोटो देखील या तरुणीला पाठवल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत संपूर्ण हा धक्कादायक प्रकार आहे। एकाच कंपनीमध्ये, टेलिकॉलर कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये हे दोघंही काम करत होते। ज्यावेळेस तरुणीने हे काम सोडलं त्यानंतर तो तरुणाने तिला मेसेज करायला सुरुवात केली। आपण डेटवरती जाऊ, आपण रिलेशनशिपमध्ये येऊ अशा पद्धतीने त्याने मेसेज केले। सुरुवातीला असं असतानाच नंतर त्याने लग्नापर्यंतची बोलणी सुरू केली, अश्लील मेसेज पाठ करायला सुरुवात केली। सोबत आपण ओयोला जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ अशा पद्धतीचे घाणघाण मेसेज करायला सुरुवात केली। आपण बघितलं तर स्वतःचे गुप्तांगाचे फोटो देखील तरुणीला पाठवले। त्यानंतर हा प्रकार जो आहे तरुणीने आपल्या वडिलांना सांगितला आणि त्यांनी तात्काळ आगरीपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। काल हा आरोपीला ज्यावेळेस पोलिसांनी अटक केली, एकंदरीत आपण बघतोय की अटक जवळपास 4 कलमांअंतर्गत झालेली आहे, कारण की तरुणीचा या प्रकारामध्ये विनयभंग झालेला आहे आणि एकंदरीत यामध्ये आणखी देखील पीडित तरुणी आहेत, कारण की तरुणीच्या स्वतःच्या मैत्रिणी ज्या आहेत ती पीडित तरुणी त्यांच्यासोबत सुद्धा असं घडलेलं आहे। त्यामुळे त्या देखील आज तक्रार देण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते अधिक आता पेव उठणार आहे याच्यामुळे। धन्यवाद ऋतिक, अगदी सविस्तर माहिती आपण दिली। एकंदरीतच ही तरुणी एकटी नाहीये तर तिच्या काही मैत्रिणींना सुद्धा या तरुणानं अशा पद्धतीने त्रास दिलेला आहे, असेच अश्लील मेसेजेस केले, चॅट केलेले आहेत आणि आता त्यांच्याकडून सुद्धा तक्रार दाखल होतीये का हे पाहावं लागणार आहे। तर कॉर्पोरेट जिहादचा मुंबईतला हा प्रकार सध्या पाहायला मिळतोय। दरम्यान आरोपी हा नगरसेवक वॉर्ड नंबर 201 मधील नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा पुतण्या आहे आणि त्याच्यावरती पोलिसांनी आधी 7 ते 8 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलंय, मात्र 4 कलम लावत कारवाई केली आहे।